तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। कुरळप बाबर मळ्यात भर वस्तीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। कुरळप तालुका वाळवा येथील पूर्व दिशेस असणाऱ्या 200 ते 300 लोकवस्तीच्या बाबर मळ्यातील उत्तम अशोक पाटील यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला। यामध्ये कुत्र्याच्या पोटाचा भाग बिबट्याने खाऊन टाकला आहे। ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली। यामुळे बाबर वस्तीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मागील 8 ते 10 दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून शेतकऱ्यांचे पशुधन व कुत्र्यांवरील हल्ले वाढले आहेत। यामुळे शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनाची या बिबट्यांमुळे मोठी हानी होत आहे। वन विभागाने तात्काळ लक्ष घालून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे। सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकरी वर्ग रात्रभर शेतात पाणी पाजण्यासाठी ऊस पिकात फिरत असतात। मात्र ऊस पिकात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आहे। ज्या ठिकाणी कुत्रे बांधले होते तेथून अवघे 10 फुटाच्या अंतरावर शर्तीचे अंदाजे 6 लाख रुपये किमतीचे खिलारी म्हैसूर जातीचे आदत खोंड बांधलं होतं। कुत्र्यावर हल्ला केला तेव्हा चुकून बिबट्याची नजर या खोंडावर पडली असती तर पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते। यामुळे दैव बलवत्तर म्हणून खोंडाचा जीव वाचला आहे, अशी घटनास्थळी चर्चा सुरू होती। तर या वस्तीवर लहान मुलांची संख्या मोठी असून उखाड्यामुळे लहान मुले रस्त्यावर खेळत असतात। अशा वेळी चारी बाजूनी असणाऱ्या मोठ्या ऊस पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याची भीती निर्माण झाली आहे। वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यातून मागणी होत आहे। तर वनरक्षक विशाल डुबल व सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। नमस्कार, मी उत्तम अशोक पाटील, राहणार कुरळप बाबर वस्ती। त्या रात्री सकाळी पहाटेची बिबट्या आला होता। तिथं येऊन आमचं कुत्रं वस्तीला फाडलेलं आहे। आज इथं भर वस्तीमध्ये बिबट्या पाठीची येऊन गेला आहे। मग इथं बिबट्याचं काहीतरी वन विभागावाल्याने बंदोबस्त केला पाहिजे। इथं माणसं असतात, जनावर असतात, भर वस्तीत आहे, इथं वस्ती जास्त आहे। इथं येऊन बिबट्या गेला आहे पाठी 5 साडेपाचच्या दरम्यान। इथं बांधलेलं होतं कुत्रं साखळीनं, ते बांधलेल्या कुत्र्याच्या वरती हल्ला करून पोट फाडून गेला बिबट्या। बस्ती बाबा जमाल बोलतोय मी। इथं भोवतीने सगळे जनावर बारकी आहेत, वस्ती आहे आणि 5:30 वाजता बिबट्यानं खाल्लेला आहे जे प्रत्येकी आम्ही बघितले। आणि ह्याचा बंदोबस्त काय लावला पाहिजे, लाईटीची दिवसाला रात्री लाईट दिली पाहिजे आम्हाला, काहीतरी काहीतरी सोय केली पाहिजे, रात्री लाईट दिली पाहिजे, काहीतरी सोय केली पाहिजे। आणि मला ते भीती वातावरण तंग झालेलं आहे।